श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे मनापासून आभार. चला तर स्वामी भक्तांनो, आपण आज पाहणार आहोत झाडूबद्दल आणि घर पुसल्याबद्दल स्वामींचे काय म्हणणे आहे. त्याआधी आपल्या SVS मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, चुकीच्या पद्धतीने घरामध्ये झाडू लावल्याने किंवा घर पुसल्याने घरामध्ये भयंकर दारिद्र्यता येते. अशा घरात स्वामी माऊली कधीच वास करत नाहीत. त्यामुळे ही महाभयंकर चूक कधीही करू नका. यासोबत भक्तांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की घरामध्ये झाडू मारण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त कोणता. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पहा. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. महिलांनी धुणी करताना या चुका कधीच करू नये, नाहीतर अशा घरात दारिद्र्य निर्माण होतं. घरामध्ये राहू केतूचा वास होतो, जे आपल्या घरासाठी चांगले नसते. शास्त्रानुसार झाडूला देवाचे रूप मानले जाते. झाडूच्या माध्यमातून गरिबीची धान घरातून दूर होते. झाडू लावल्याने तर स्वच्छ राहतेच. घराचा प्रत्येक कोपरा झाडूने स्वच्छ केला तर तेथील वातावरण सकारात्मक ऊर्जेचे होते व घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते आणि घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात. स्वामी भक्तांनो, चला तर मग याबद्दल जाणून घेऊया. आज आम्ही सांगणार आहोत झाडू मारताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावा, विशेषतः महिलांनी. नाहीतर घरामध्ये राहू आणि केतूचा प्रवेश होतो आणि शनीला राग येतो. पण सर्वप्रथम तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून आपल्या SVS मराठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकन दाबा. जर तुम्ही घर पुसत असाल तर आठवड्यातून 3 वेळा पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळावे. मीठ मिसळलेल्या पाण्याने घर पुसल्याने घरातील रोगजंतू नष्ट होतात आणि घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते. स्वामी भक्तांनी सूर्यास्ताच्या वेळी घरांमध्ये देवी देवतांचा प्रवेश होतो असे शास्त्रात सांगितले. आम्ही तुम्हाला सांगतो की झाडू मारणे आणि घर पुसणे कधीही दिवसा 12 वाजल्याच्या नंतर किंवा संध्याकाळी कधी करू नये. झाडू आणि घर पुसणे रोज सकाळी करावे, जेणेकरून घरामध्ये रात्रभर साचलेली सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जावी आणि घर शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहील. बादली तुटली तर पुष्कळ लोक तिचा वापर करू लागतात, पण तुटलेल्या भांड्यात किंवा बादलीत कधीही पाणी भरू नये. हे शुभ मानले जात नाही. त्यामुळे जर एखादी तुटलेली वस्तू घर साफ करण्यासाठी वापरली जात असेल तर ते आत्ताच बदलून घ्या, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. भक्तांनी गुरुवारी तर कधीच पुसू नये, कारण गुरुवार हा स्वामींचा दिवस मानला जातो. गुरुवारच्या दिवशी तुम्ही घर पुसल्या गुरुग्रह कमजोर होतो आणि गुरुवारी कधीच घर पुसू नका. गुरुवारी घर पुसणे, कपडे धुणे आणि मांसाने मद्यसेवन करणे असे केल्याने तुमच्या मुलांवर संकट येतात आणि तुमच्या घरात गरिबी येते. त्यामुळे ही चूक कधीच करू नका. शास्त्रानुसार लहान मुलांना काम, झाडू, घरकाम आणि पुसायला कधीही लावू नये. त्यामुळे पाप लागते आणि देवी देवता नाराज होतात. वेदपुराणानुसार असे म्हणले आहे की लहान मुले अतिशय निरागस असतात, त्यांना देवांची रूपे मानली जातात आणि तुम्ही अजून त्या लहान मुलांना झाडू मारायला लावले तर घरात गरिबी येते, तसेच शनीचा कोप होतो. भक्तांनो, झाडूने प्राणी किंवा इतर कोणतेही सदस्यांना मारू नये. हे खूप मोठे अशुभ मानले जाते. तसेच शनीचा सुद्धा कोप होतो आणि तुम्ही काहीही प्रयत्न केले तरी देवी देवता तुम्हाला कधीच साथ देत नाहीत. देवी देवता नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ घरांकडेच आकर्षित होतात. जो वास्तू बनवतो तो आपल्या घराची काळजी घेतो आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतो. तर घर पुसल्यानंतर त्या कपड्याला तसेच धुवून वाळत घाला. भक्तांनो, जी अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला पाण्यात मिसळली
तर तुम्हाला त्याचा आकर्षित फायदा होतो. जर तुम्हालाही वाटत असेल तुमच्या घरात नकारात्मकता आणि शुभकार्यात अडथळे येत आहेत, तर तुम्ही हे उपाय अवश्य करून पहा. घर पुसताना पाण्यात कडुलिंबाची पाने टाका. जर तुम्हाला पाने घालायची नसतील तर कडुलिंबाचे पाने एका भांड्यात पाण्याने भरून ठेवा आणि ते उकळवा. ते पाणी आपल्या घराच्या मंदिरात एका दिवसासाठी ठेवा. घराच्या मंदिरात एका दिवसासाठी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते पाणी दररोज बादलीत टाका आणि या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ करा. कडुलिंबाच्या पाण्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निर्मळ होते. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व कोणतीही वाईट नजर किंवा काळी नजर संपुष्टात येऊ लागते आणि नकारात्मकता तुमच्या घरापासून दूर जाऊ लागते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहते. प्रिय भक्तांनो, हे देखील लक्षात ठेवा की कुटुंबातील कोणतेही सदस्य बाहेर जात असताना झाडू लागणे हे देखील अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत ती व्यक्ती ज्या कामासाठी गेली असते ते काम चुकू शकते आणि त्याला पश्चाताप समोर जाऊन होऊ शकतो. म्हणून घरातील ती व्यक्ती निघून गेल्याने थोड्या वेळ थांबा आणि मगच झाडू पुसणी घ्या. घराचे मुख्य प्रवेशद्वार झाडूने झाडून घ्यावे. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी मुख्य दरवाजा लावून स्वच्छ करा, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवी देवतांचा आगमनाचा मार्ग मोकळा होईल, जेणेकरून देवी देवता घरात कायमस्वरूपी वास करू शकतील. प्रिय भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.